नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.3चा दुसरा प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण दुसरा प्रश्न सोडवूया. 2a + b चा होल क्यूब आहे. हे एक्झाम्पल आपण या फॉर्म्युल्यानं सोडविणार आणि 2a - b हे एक्झाम्पल या फॉर्म्युल्यानं आपण सोडविणार आणि दोघांचं सबट्रॅक्शन आहे. तर आता येथे 2a + b येथे आपण a घेणार आणि b ला bच आहे दिलेलं, येथे a घेणार आणि येथे b. तर 2a + b आणि 2a - b म्हणजे यांच्यामध्ये सेम आहेत. 2a + b 2a - b सेम टर्म आहेत, फक्त साईनचा डिफरन्स आहे. येथे प्लस आहे आणि येथे मायनस आहे. तसंच आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पण टर्म सेम आहेत. a b येथे प्लस आहे, येथे मायनस आहे. सोडूया. 2a + b - 2a - b होल क्यूब इक्वल टू, हे आपण प्लस फॉर्म्युला हा फॉर्म्युला यूज करून सोडवणार आहोत. a चा क्यूब म्हणजे फर्स्ट टर्मचा क्यूब, a म्हणजे 2a येथे 2a चा क्यूब प्लस 3 टाइम्स 2a² म्हणजे आणि इंटू b, येथे b म्हणजे bच आहे, प्लस 3 2a आणि b चा स्क्वेअर आणि प्लस b चा क्यूब आहे. हे मायनस साईन ॲज इट इज, पूर्ण ब्रॅकेटला मायनस येईल कारण ही टर्म पूर्ण मायनस करायची आहे, म्हणून इथे ब्रॅकेट आपण घेतलेला आहे. तर आता 2a - b होल क्यूब हे आपण या फॉर्म्युल्यानं सॉल्व करणार आहोत. टर्म सेम आहेत, फक्त साईनचा डिफरन्स आहे. साईनचा डिफरन्स म्हणजे आन्सर हेच येणार आहे आपलं, फक्त इथे मायनस असल्यामुळे येथे मायनस येईल आणि येथे मायनस येईल. म्हणजे आपण ॲज इट इज लिहून घेऊ. हे येथे मायनस येणार, -3 2a² इंटू b प्लस 3 2ab² आणि येथे -b चा क्यूब. हे आणि हे सेम आहे, फक्त मायनस असल्यामुळे या ठिकाणी एक मायनस येते आणि या ठिकाणी एक मायनस, तसं या ठिकाणी एक मायनस आणि या ठिकाणी एक मायनस. आता हे सॉल्व करू आपण. 2a चा क्यूब म्हणजे 2 चा क्यूब 8 होईल, 2 × 2 × 2 आणि a चा क्यूब म्हणजे a चा क्यूब प्लस 3 × 2 चा स्क्वेअर 4 होईल आणि a चा स्क्वेअर इंटू b प्लस 3 × 2 6a आणि b चा स्क्वेअर आणि प्लस b चा क्यूब मायनस 2 चा क्यूब 8 आणि a चा क्यूब -3 × 4a² इंटू b प्लस 6ab² आणि मायनस b चा क्यूब होईल. टर्म सेमच आहेत, फक्त साईनचा डिफरन्स आहे. आता 8a³ प्लस 3 × 4 म्हणजे 12 a² ab ॲज इट इज प्लस 6ab² ॲज इट इज प्लस b³. आता मायनसने हा ब्रॅकेट आपण सॉल्व करू, म्हणजे मायनसनं मल्टिप्लाय करायचं प्रत्येक टर्मला, तर साईन चेंज होतील. +8 आहे येथे म्हणजे -8a चा क्यूब होईल, मायनस आहे तर प्लस होईल कारण मायनसनं मल्टिप्लाय करतोय. 3
3 इंटू 4 इथे 12 केलं तरी चालले असते आपण 12 3 इंटू 4 12 ए स्क्वेअर बी मायनस 6 ए बी स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस होईल आणि बीचा क्यूब. आता येथे मित्रांनो 8a क्यूब प्लस आहेत आणि 8a क्यूब मायनस आहेत, कॅन्सल होतील. 6ab स्क्वेअर प्लस आहेत आणि 6ab स्क्वेअर मायनस आहेत, कॅन्सल होतील. मग आता राहील काय आपलं 12ab स्क्वेअर 12a स्क्वेअर बी प्लस बीचा क्यूब आणि प्लस 12a स्क्वेअर बी प्लस बी क्यूब इक्वल टू 12a स्क्वेअर बी प्लस 12a स्क्वेअर बी म्हणजे 24 होतील. 24a स्क्वेअर बी आणि प्लस बी स्क्वेअर आणि बी स्क्वेअर यांची ॲडिशन 2b क्यूब, सॉरी स्क्वेअर नाही आहे, बीचा क्यूब प्लस बीचा क्यूब म्हणजे 2 टाइम्स बीचा क्यूब, हे आन्सर येईल आपलं. नेक्स्ट 2 ब्रॅकेटची ॲडिशन आहे, दोन्ही ब्रॅकेटचा येथे क्यूब आहे, टर्म सेम आहेत. 3r 2k 3r साठी आपण a घेणार आणि 2k साठी b a आणि b. तर आता 3r मायनस 2k ब्रॅकेटचा क्यूब प्लस 3r प्लस 2k आणि ब्रॅकेटचा क्यूब इक्वल टू हा ब्रॅकेट या फॉर्म्युलाने सोडविणार आपण. a क्यूब म्हणजे a म्हणजे 3r म्हणजे 3r चा क्यूब मायनस 3 टाइम्स 3r चा स्क्वेअर इंटू b म्हणजे 2k प्लस 3 इंटू a म्हणजे 3r आणि b स्क्वेअर म्हणजे 2k स्क्वेअर आणि मायनस बीचा स्क्वेअर म्हणजे 2k चा बीचा स्क्वेअर नाही बीचा क्यूब म्हणजे 2k चा क्यूब आणि प्लस ब्रॅकेट घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालेल, कारण प्लस आहे, प्लस असल्यामुळे काही साईन चेंज होणार नाहीत. आता येथे टर्म ह्याच येतील, फक्त प्लस असल्यामुळे सर्वांचे प्लस साईन होतील. 3r क्यूब प्लस साईन होईल 3 इंटू 3r ब्रॅकेटचा स्क्वेअर 2k प्लस 3 इंटू 3r 2k ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस होईल येथे 2k होल क्यूब. या ब्रॅकेटचं हे आलेलं आहे आपलं आणि प्लसला प्लस आणि या ब्रॅकेटचं हे आलेलं आहे. आता सॉल्व करू. 3 चा क्यूब म्हणजे 27 3 इंटू 3 इंटू 3 आणि r चा क्यूब म्हणजे r क्यूब मायनस 3 इंटू आता 3 चा स्क्वेअर येथे 3 चा स्क्वेअर होईल 9 आणि r चा स्क्वेअर r स्क्वेअर 2k इंटू 2k प्लस 3 इंटू 3 9 r आणि 2 चा स्क्वेअर 4 आणि k चा स्क्वेअर म्हणजे k, कारण इथे 2 चा स्क्वेअर आहे आणि k चा स्क्वेअर आहे. 2 चा स्क्वेअर आपण 4 घेतलेला आहे आणि k चा स्क्वेअर k स्क्वेअर ॲज इट इज मायनस 2 चा क्यूब 8 आणि k चा क्यूब म्हणजे k क्यूब. आता प्लसमध्ये प्लसनं ब्रॅकेट आहे आपण सॉल्व करू, साईन तेच येतील. म्हणजे आता हे ज्या टर्म ह्या आलेल्या आहेत
तेच हे ब्रॅकेटमधलं येणार आहे, कारण फक्त साईनचा फरक. येथे प्लस आहे, येथे मायनस होतं, म्हणून ज्या ठिकाणी मायनस आहे त्या ठिकाणी येथे प्लस येईल. आता 27r³ मायनस, तर इथे प्लस येईल 39r² 2k प्लस 9r4r² प्लस 8k³. आता यामध्ये एक स्टेप अजून कॅल्क्युलेशनची घेऊत आपण. 27r³ मायनस 9 × 3 × 2 म्हणजे 9, 3 आणि 2 यांचा मल्टिप्लिकेशन 54 येईल. आणि r² प्लस 9 × 4 36 आणि rk². आता येथे मायनस 8k³ प्लस 27r³ प्लस 9, 3 आणि × 2 9, 3 × 2 म्हणजे 54 आलं होतं. 54r² प्लस 36rk² आणि प्लसमध्ये 8k³. येथे मायनस 54r²k आणि प्लस 54r²k कॅन्सल होतील, अपोजिट साईन आहेत. मायनस 8k³ आणि प्लस 8k³ कॅन्सल होतील. राहील काय मग आपलं 27r³ आणि प्लस 36rk² प्लस 27r³ आणि प्लस 36rk². 27r³ प्लस 27r³ 27 प्लस 27 म्हणजे 54r³ प्लस 36rk² म्हणजे 72 होतील rk². हे येईल आपला आन्सर. दोन्ही ब्रॅकेटचे क्यूब आहेत आणि सबस्ट्रॅक्शन आहे. ए साठी 4a घेणार आपण आणि बी साठी 3 घेणार. 4a साठी a, बी साठी 3. सेम प्रोसेस. 4a मायनस 3 एका ब्रॅकेटमध्ये आणि क्यूब आहे आणि मायनस 4a प्लस 3 क्यूब इक्वल टू मायनसचा हा फॉर्म्युला a³ म्हणजे a म्हणजे 4a, 4aचा क्यूब 4a³ मायनस 3 टाइम्स 4a² इंटू b म्हणजे 3 प्लस 3 4a b² म्हणजे 3चा स्क्वेअर आणि मायनस bचा क्यूब म्हणजे 3चा क्यूब. आता मायनसनं मोठा एक ब्रॅकेट घेऊ आपण, कारण हा मायनस पूर्ण टर्म मायनस करायची म्हणून इथे मायनस. आणि याचा आन्सर काय येईल, प्लस असल्यामुळे हेच येणार आहे, फक्त साईन सर्व प्लस येतील कारण फॉर्म्युला तसाच आहे. म्हणजे 4a³ फक्त इथे प्लस येईल 3 4a² ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे इंटू 3 प्लस 3 4a³ आणि मायनस इथे प्लस येणार, इथे मायनस इथे प्लस आणि 3चा क्यूब. आता हे सॉल्व करता येईल.
4चा क्यूब 4 इंटू 4 इंटू 4 म्हणजे 64 एचा क्यूब मायनस 3 4चा स्क्वेअर 16 आणि एचा स्क्वेअर ॲज इट इज इंटू 3 प्लस 3 इंटू 4 12 ए आणि 3चा स्क्वेअर 9 होईल मायनस 3चा क्यूब 27 आणि मायनस हेच येणार, फक्त साईन प्लस येतील आपल्या, म्हणजे 64 एचा क्यूब प्लस 3 इंटू 16 ए स्क्वेअर 3 प्लस 12 ए इंटू 9 आणि प्लस 27 इक्वल टू, आता हे 64 ए क्यूब 3 इंटू 16 इंटू 3 48 इंटू 3 म्हणजे 48 इंटू 3 हे होईल 4144, हे आन्सर येईल मायनस 144 आणि याचा स्क्वेअर प्लस 12 इंटू 9 108 12 108 आणि याला ये मायनस 27 आणि मायनसने मायनस ह्याच टर्म येतील, फक्त साईन आपले प्लस होतील, म्हणजे 64 ए क्यूब प्लस 144 ए स्क्वेअर प्लस 108 ए आणि इथे प्लस 27 होईल. आता मायनसनं हा ब्रॅकेट सॉल्व करू. 64 ए क्यूब मायनस 144 ए स्क्वेअर प्लस 108 ए मायनस 27 आणि मायनसनं सॉल्व करायचा हा ब्रॅकेट, मल्टिप्लाय करायचं मायनसनं, म्हणजे प्रत्येकाचा साईन चेंज होईल. प्लस 64 आहे तर इथे मायनस 64 ए क्यूब होतील, मायनस 144 ए स्क्वेअर होतील, मायनस 108 ए आणि मायनस 27 होतील. आता येथे 64 ए क्यूब आहे आणि 64 ए क्यूब आहे, साईन अपोजिट आहेत, हे मायनस आहे प्लस आहे, तर कॅन्सल झालं, कॅन्सल. तर अजून 108 ए प्लसमध्ये आहेत तर 108 ए मायनसमध्ये आहेत, हे पण कॅन्सल होईल. आता राहील काय आपलं मायनस 144 ए स्क्वेअर, ही टर्म राहिलेली आहे, मायनस 27 राहिलेले आहेत, मायनस 144 एचा स्क्वेअर आणि मायनस 27 ह्या टर्म राहिलेल्या आहेत आपल्या, मायनस 144 ए स्क्वेअर आणि मायनस 144 ए स्क्वेअर सेम साईन आहेत, ॲडिशन घेऊ. 144 प्लस 144 म्हणजे 288 होतील, साईन दोघांचे सेम असल्यामुळे मायनस साईन येणार आहे, आणि ए स्क्वेअर मायनस 27 मायनस 27 म्हणजे मायनस 54, हे येईल आन्सर. नेक्स्ट फोर्थ प्रॉब्लेम. 5x म्हणजे ए होईल, 7y म्हणजे बी, ए आणि बी. हा ब्रॅकेट हा फॉर्म्युला यूज करून सॉल्व करणार, म्हणजे कसं येईल, एचा क्यूब म्हणजे 5xचा क्यूब, 5xचा क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर म्हणजे 5xचा स्क्वेअर इंटू बी म्हणजे 7y प्लस 3 टाइम्स 5x बी स्क्वेअर म्हणजे 7y स्क्वेअर आणि मायनस बीचा क्यूब म्हणजे 7yचा क्यूब आणि प्लसमध्ये हा ब्रॅकेट आपण फक्त साईन चेंज करून ॲज इट इज लिहिणार, कारण प्लस आहे, म्हणजे 5
एक्स क्यूब प्लस 3 5x स्क्वेअर 7y प्लस 3 5x 7y स्क्वेअर आणि प्लस 7y क्यूब. ज्याप्रमाणे ए प्लस बी ए मायनस बी आहे त्याचप्रमाणे ह्या टर्म आहेत, फक्त साईनचा डिफरन्स आहे. त्याप्रमाणे येथे फक्त साईनचा डिफरन्स आलेला आहे. आता हे सॉल्व करू. 5चा क्यूब म्हणजे 125, 5 × 5 × 5 म्हणजे 125 होतील. आणि एक्सचा क्यूब मायनस 3 5चा स्क्वेअर 25 होईल आणि एक्सचा स्क्वेअर आणि इंटू 7y प्लस 3 × 5 15 होतील. एक्स 7चा स्क्वेअर 49 होईल 49 आणि इंटू वाय स्क्वेअर ब्रॅकेट घेतलेला आहे मल्टिप्लिकेशन साईनसाठी आणि मायनस 7चा क्यूब वी नो 343y क्यूब. आता प्लस हेच आन्सर येणार आहे सेम, फक्त साईन सर्वांचे येथे प्लस असल्याने प्लस येतील. म्हणजे 125x क्यूब हे मायनस येते, येथे प्लस येईल 325x स्क्वेअर 7y प्लस 15x 49y स्क्वेअर मायनस 343y क्यूब होईल. आता येथे कॅल्क्युलेशन करायच्या अगोदर हे मायनसचं 3 आणि हे प्लसचं आहे, सेम टर्म आहेत. एक मायनस आहे एक प्लस आहे, कॅन्सल होतील. तर आता मायनस 343y क्यूब आहेत आणि प्लस सॉरी हे आपले प्लसमध्ये येतील ना, प्लस हे कॅन्सल होतील. मग आपलं राहील काय आता 125x क्यूब ही टर्म राहते आणि प्लस 15 × 49 15 × 49 हा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. म्हणजे 49 × 15 हे होईल 735 म्हणजे 735 xy स्क्वेअर येईल. आता प्लस 125 एक्स क्यूब आणि प्लस 15 × 49 हे घेतलेलं आहे आपण 735 xy स्क्वेअर. आता हे ॲडिशन घेता येईल आपणास 125 म्हणजे 250 होतील आणि एक्स क्यूब प्लस 735 म्हणजे 1470 होतील ॲडिशन आणि XY स्क्वेअर हे आन्सर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.